छोट्या घटक पक्षांना विश्वास देण्यात यशस्वी झालो म्हणूनच कोल्हापुरात आणि सांगलीत भाजपचे अध्यक्ष झाल्याचं मत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलंय। आता तरी सेनेनं आबोला सोडावा असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। त्यांच्याशी खास बातचीत केली माझे सहकारी प्रताप नाईक यांनी। इतिहासात पहिल्यांदा कोल्हापूर जिल्हा परिषद आणि सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। भाजपच्या अध्यक्षांची वर्णी त्या ठिकाणी लागलेली आहे आणि या सगळ्याचे शिल्पकार असणारे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा, या दोन्ही जिल्हा परिषदेवर भाजपला थोड्या मतांनी सत्ता स्थापनेपासून थोडंसं वेळ हे कमी मताधिक्य मिळालेलं होतं, तरीसुद्धा तुम्ही काय प्रकारची रणनीती आखलात आणि तुम्हाला यश मिळालं? बरोबरीचे घटक पक्ष जे निवडून आलेले होते काही ना काही 2, 6, 7 त्यांना हा विश्वास देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो की आम्हाला जर अध्यक्षपद मिळालं, आमच्याकडे जर नेतृत्व आलं तर खूप चांगल्या पद्धतीने निधी आपण आणू शकू, विकास योजना आणू शकू आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये विकासाच्या खूप गोष्टी करता येतील। माझं आत्ता गेल्या 2.5 वर्षामधलं सरकारमधलं जे काम आहे तो सगळा इतिहास असाच आहे की कोणी विरोधकसुद्धा असू देत पण त्याने विकासाचं काम आलं की ते करायचं आणि त्यामुळे सगळ्या छोट्या पक्षांना हा कॉन्फिडन्स देण्यात मी यशस्वी झालो की आपण जर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मांडलं तर आगामी काळामध्ये केंद्र आणि राज्याच्या विकास योजना आपल्याला मिळायला खूप सोपं होईल। तुम्ही घोडेबाजार केला अशा प्रकारचा आरोप विरोधक करतात, त्याच्याबद्दल काय सांग? घोडेबाजार हा माझा स्वभावच नाही, म्हणजे प्रचंड लोकांना मदत करणं हा स्वभाव आहे पण कोणाला विकत घेणं हा माझा स्वभाव नाही। दादा, शिवसेनेची भूमिका आपण पाहिली तर काल त्यांनी पत्रकार बैठक घेतल्यानंतर सांगितलं की काही केल्या भाजपला आम्ही समर्थन करणार नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? मुंबईमध्ये तुम्ही तटस्थ राहिल्यानंतर तिकडे शिवसेनेचा महापौर झाला तरीसुद्धा शिवसेनेमध्ये कटुता निर्माण झाली, त्याचं कारण काय सांगाल? त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, त्याबद्दल मला दुःख होतं किंवा नेहमी माणसाने व्यक्तिगत जीवनामध्ये, राजकीय पक्षांमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये रात गई बात गई, झालं गेलं विसराने काम आलं असं काम करायचं असतं। एखादा विषय किती लावून धरायचा? यापुढं शिवसेनेनं कटुता कमी करावी असं सल्ला द्याल तुम्ही? नाही, सल्ला मी दोन देणार, मी विनंती करणार की अरे बाबा पुरे आता झालं, आता पुरे झालं। घरामध्ये नवरा बायकोसुद्धा किती वेळ अबोला धरून बसतात, एक स्टेज अशी येते की ते लगेच पुन्हा हास्य विनोद आणि संध्याकाळी भेळ खायला बाहेर पडतात। आपण पाहिलं की हे होते चंद्रकांत दादा पाटील, विजयाचे शिल्पकार होते आणि त्यांनी कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल या ठिकाणी आपल्या पक्षाचाच अध्यक्ष बसून इतिहास घडवलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।